Hi friends, this is our seventh video lecture. In this seventh video lecture, we have to complete these points. Those are enthalpy of physical transformations. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेला होणारा एन्थाल्पी चेंज आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये कोणकोणते पॉइंट येतात? फर्स्ट वन, एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन म्हणजे सबस्टन्स एखाद्या फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जात असताना जो काही एन्थाल्पी चेंज असेल तो ऑब्झर्व करणं. दॅट इज एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. सॉलिडचं आपण बघतो लिक्विड मध्ये कन्व्हर्जन, लिक्विडचं त्याच्या व्हेपर्स मध्ये कन्व्हर्जन जे होतं त्याच्यासाठी आपण त्याचे सब टाइप्स आपण बघतो. दॅट इज एन्थाल्पी ऑफ फ्युजन, सॉलिड टू लिक्विड. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, लिक्विड टू इट्स वेपर. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, व्हेन दॅट सॉलिड इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू इट्स वेपर, दॅट इज एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. असे पॉइंट्स आपण बघितल्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे एन्थाल्पी ऑफ द ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंज. त्यामध्ये एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, तो सबस्टन्स गॅसियस फॉर्म मधून त्याच्या आयोनिक फॉर्म मध्ये तो सबस्टन्स कन्वर्ट करत असू तर त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. त्याच्यानंतर एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन, मॉलिक्युलर फॉर्म मधला जो काही सबस्टन्स असेल त्याच्या ऍटम्स मध्ये आपण सेपरेट करत असू त्याच्यासाठीची एन्थाल्पी चेंज, दॅट इज एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. अँड थर्ड वन, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एखाद्या सबस्टन्स त्याच्या सोल्युशन मध्ये आपण ज्या वेळेला कन्व्हर्जन करतो त्यावेळेला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ऑब्झर्व करणार आहे. जसं आपण फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन बघतोय तसं केमिकल कन्व्हर्जन होणं, केमिकल रिॲक्शन होत असेल तर अशा केमिकल कन्व्हर्जनच्या वेळेला एन्थाल्पी चेंज जी असेल ती ऑब्झर्व करणं आपल्याच केमिस्ट्रीच्या ब्रँच मध्ये केली जाते. त्याला आपण म्हणतो थर्मोकेमिस्ट्री. म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनच्या बरोबर अपोजिट जर म्हटलं तर केमिकल रिॲक्शनच्या वेळेला जे काही एन्थाल्पी चेंज असेल ते ऑब्झर्व करणारी ब्रँच दॅट इज थर्मोकेमिस्ट्री. त्यामध्ये काय काय बघायचं आपल्याला आता म्हटल्याप्रमाणे एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन आपण बघणार आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड कंडिशनच्या वेळेला त्या रिॲक्शनची होणारी एन्थाल्पी चेंज म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन. काही त्या कन्व्हर्जन्स आपण बॅलन्स केमिकल इक्वेशनच्या रूपात लिहितो त्याला आपण थर्मोकेमिकल इक्वेशन असं म्हणतो. तो पॉइंट आपण कव्हर करणार आहे. आणि त्याच्यानंतर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. काही रिॲक्शन्स आपण फॉर्मेशन म्हणून ऑब्झर्व करतो, काही कंबशन रिॲक्शन ऑब्झर्व करतो. त्या संदर्भाने आपण त्याच्या स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आणि स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन या पद्धतीनं आजचे आपण पॉइंट कव्हर करणार आहे. तर पहिल्या पॉइंटला आपण जातोय तो म्हणजे एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. त्यामध्ये आता आपण म्हटल्याप्रमाणे फेज ट्रान्झिशन मधला पहिला पॉइंट बघणार तो म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. एन्थाल्पी ऑफ फ्युजन ऍब्रिव्हिएट कसं केलं जातं? डेल्टा एच ऑफ फ्युजन. त्याच्यासाठी FUS एवढा लेटर आपण त्यासाठी पुटअप करतोय. दॅट इज डेल्टा एच फ्युजन. डेल्टा एच फ्युजन म्हणजेच एन्थाल्पी ऑफ फ्युजन. त्याची डेफिनेशन काय केलेली आहे? एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय मग? Enthalpy change that occurs when 1 mole of a solid substance is converted into its liquid without change in its temperature and at constant pressure. It is nothing but enthalpy of fusion. त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतोय. समजा मी आईस घेतोय आणि ते 1 mole is converted into its liquid form. त्याच्यासाठी लागणारी एन्थाल्पी किती आहे? 6.01 किलोजूल पर मोल. आता त्याच्या या कन्व्हर्जनचं मी जर अपोजिट बघितलं तर त्याला आपण अशा पद्धतीनं लिहितो. 1 mole of an liquid water when some amount of heat energy when ejected from that liquid water that will turns to form. म्हणजे आईस मध्ये कसं कन्व्हर्जन होतं? म्हणजे थोडक्यात आपण लिक्विडचं फ्रीजिंग झालं आणि तो कन्व्हर्ट कशात झाला? आईस मध्ये झाला असं आपण ऑब्झर्व करतो. मग त्याच्यासाठी हे कन्व्हर्जन होण्यासाठी आपल्याला किती अमाऊंट ऑफ हीट काढून घ्यावी लागली तर ती ऑफ फ्रीजिंग. डेल्टा एच FREEZ एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. ती काय असणार आहे? हीच अमाऊंट असणार आहे. फक्त काय ती काढून घेतोय म्हणून आपण काय लिहितो? -6.01 किलोजूल पर मोल. मित्रांनो समजत असावं. सोप्या पद्धतीनं आपण बघतोय की एखादा सॉलिड फॉर्म मधला 1 mole of an substance is converted into its liquid form. That conversion will give you some enthalpy change, that is nothing but enthalpy of fusion. Enthalpy of fusion आपण आता बघितलं. त्याच्या पुढचा पॉइंट येतो आता एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन.
म्हणत असताना एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन, त्याला ऍब्रिव्हेट कशाने करणार, तर त्याला आपण ऍब्रिव्हेट करतो डेल्टा एच, व्हेपरायझेशन साठी PAP, डेल्टा एच फॉर व्हेपरायझेशन. त्याच्यासाठीची डेफिनेशन काय आहे मग, इट इज द एन्थाल्पी चेंज अकम्पनिंग द व्हेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ अ लिक्विड विदाउट चेंज इन इट्स टेम्परेचर अँड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता ज्या पद्धतीनं आपण एखादं लिक्विड वॉटर त्याच्याच व्हेपरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी एन्थाल्पी चेंज जी असेल त्यालाच आपण काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. 1 mole liquid water is converted into its vapor that requires 40 kilojoule per mole at 100 degree Celsius. 100 डिग्रीला किती आहे, 40 किलोजूल पर मोल आहे. ते जर मी मगाशी जसं कंडिशन टेम्परेचर कंडिशन घेतली होती 0 डिग्री सेल्सिअस, त्याच्यासाठीची ती किती आहे एन्थाल्पी चेंज, दॅट इज प्लस 45.07 किलोजूल पर मोल. टेम्परेचर किती या कुठल्या कंडिशनला, 0 डिग्री सेल्सिअसला. 0 डिग्री सेल्सिअसला लिक्विड वॉटर जर त्याच्या वेपर्स मध्ये कन्वर्ट करणार असेल तर त्याच्यासाठी एन्थाल्पी चेंज किती आहे, प्लस 45.07 किलोजूल पर मोल इतकी आहे. आणि ती जर 25 डिग्री म्हणजे स्टँडर्ड मी जर टेम्परेचर वापरलं तर ती किती येते, 25 डिग्री सेल्सिअसला किती आहे ती, 44 किलोजूल पर मोल आहे. ज्या पद्धतीनं आपण व्हेपरायझेशनला जातो त्याच्या अपोजिट जर मी म्हटलं तर ती काय आहे, कंडेन्सेशन रिएक्शन आहे. आणि कंडेन्सेशन साठी आपण तेवढी अमाऊंट ऑफ हीट काढून घेतल्यामुळं त्या पद्धतीने आपण त्याला काय म्हणतो, मायनस साईन देतो आणि मायनस 40.7 किलोजूल पर मोल इतकी एनर्जी आपण काय केलं असं बोलतोय, त्यामधून इजेक्ट आउट केली, त्यामधून लिबरेट केली, त्यामधून काढून घेतली. कळतंय का बघा. आता त्याच्यानंतरचा तिसरा पॉइंट आहे एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन. सबलिमेशन म्हणजे काय, एखादं सॉलिड is directly converted to its vapor phase, that is nothing but sublimation process. It is an enthalpy change for the conversion of 1 mole of an solid directly into its vapor at constant temperature and pressure. जसं की आपण बघतो सबलिमेशन मध्ये 1 mole of an solid substance is directly converted into its vapor without change in its pressure and at constant temperature. It is nothing but enthalpy of sublimation. त्याच पद्धतीने आता इथं ते कन्व्हर्जन घेतोय. आता काय लिहिणार आहे मी, दॅट सॉलिड इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू इट्स गॅसियस फॉर्म. आता त्यासाठी मात्र जी अमाऊंट ऑफ एन्थाल्पी आहे ती किती आहे, 51.08 किलो जूल्स. कशासाठी, एन्थाल्पी ऑफ ही काय आहे, सबलिमेशन आहे. एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन ऍट 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस साठी एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन ऑफ 1 मोल ऑफ एन वॉटर किती आहे, 51.08 किलोजूल पर मोल. आता या पद्धतीनं जर मी एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन केलं 0 डिग्रीला तर ती किती लागते, 45.07 किलोजूल पर मोल. आणि फ्युजन साठी 0 डिग्रीला किती व्हॅल्यू होती, फ्यूज करायचं असेल तर ती किती होती, प्लस 6.01 किलोजूल पर मोल. कधी, 0 डिग्री सेल्सिअसला. आता या 3 टर्म कडे ज्या वेळेला मी 0 डिग्री साठीची इथं व्हॅल्यू आहे, या 3 टर्म जर बघितल्या तर मला काय दिसतंय, तर हे व्हेपरायझेशन आणि फ्युजन यांची समेशन म्हणजेच या सबलिमेशनची व्हॅल्यू आहे. मग मी अशा पद्धतीनं याचा एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. मी असं लिहितोय, समजा इथं एक्झाम्पल तेच मी रिपीट करतोय. आता ते मी एका समराइज फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न करतोय. H2O सॉलिड म्हटलं, दॅट इज कन्वर्टेड इनटू H2O लिक्विड. त्याच्यासाठीची आता एन्थाल्पी आपण किती लिहिलेली होती, प्लस 6.01, बरोबर. आता त्याच्यानंतर जर मी लिक्विड वॉटर घेतलं, दॅट इज कन्वर्टेड इनटू
इट्स व्हेपर, त्याच्यासाठीची एन्थॅल्पी आपण किती मेन्शन केलेली आहे, प्लस 45.07 किलोजूल पर मोल प्रत्येकाला, पर मोल साठीची किलोजूल मधली ती व्हॅल्यू आहे. आणि आता सब्लिमेशन म्हणतोय, सब्लिमेशन मध्ये काय येतं, सॉलिड इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू इट्स गॅसियस फॉर्म. त्याच्यासाठीची व्हॅल्यू आता आपण किती बघितली, 51.08 किलोजूल पर मोल. आता या पद्धतीनं लिक्विड एकमेकाला कॅन्सल झालं तर काय दिसतं मला, H2O सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू इट्स गॅस. या दोघांची समेशन म्हणजेच काय येते, 51.08 ही व्हॅल्यू येते. 7 + 1 8 0 आणि 45 + 6 51. तर 51.08 किलोजूल ही व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजेच एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन इज द समेशन ऑफ एन्थॅल्पी ऑफ फ्युजन अँड एन्थॅल्पी ऑफ व्हेपरायझेशन. हेच मी ग्राफिकली रिप्रेझेंट करू शकतो. समजा हा सबस्टन्स इथं सॉलिड फॉर्म मध्ये आहे असं मेन्शन केलं, आईस आहे, ते फ्यूज झाल्यानंतर त्याच्या लिक्विड फॉर्म मध्ये गेलं, हे आहे लिक्विड फॉर्म. त्याच्यासाठीचा हा जो एन्थॅल्पी चेंज आहे तो मी काय लिहिणार, हे झालं फ्युजन, डेल्टा एच ऑफ फ्युजन शॉर्ट मध्ये लिहिलंय मी. आणि ज्या वेळेला ते व्हेपर्स मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे त्या लिक्विडचं व्हेपरायझेशनला ज्या वेळेला तो जाईल, ती व्हॅल्यू, ती प्रोसेस आहे व्हेपरायझेशन, आणि तो त्याच्या व्हेपर्स फॉर्म मध्ये गेला. आता त्याच्यासाठीची एन्थॅल्पी म्हणजे डेल्टा एच व्हेपरायझेशन. आणि जर मी सॉलिड इज डायरेक्टली कन्व्हर्टेड टू इट व्हेपर्स म्हटलं तर ते काय म्हणणार मी, प्रोसेस कुठली, सब्लिमेशन. आणि सब्लिमेशन साठीची डेल्टा एच फॉर सब्लिमेशन येईल. आता म्हटल्याप्रमाणे ही व्हॅल्यू 6.01 आपण मेन्शन केलेली होती, 6.01 किलोजूल पर मोल. वेपरायझेशन साठीची व्हॅल्यू 0 डिग्री साठी किती होती, 45.07. आणि सब्लिमेशनची ही टोटल किती व्हॅल्यू होती, 51.08 किलोजूल पर मोल. या पद्धतीनं ग्राफिकली पण शॉर्ट मध्ये आपण समराईज करू शकतो की सॉलिड इज कन्वर्टेड टू इट्स लिक्विड, दॅट इज फ्युजन. डेल्टा एच फॉर फ्युजन ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 6.01. लिक्विडचं त्याच्या वेपर मध्ये होणारं कन्व्हर्जन, त्याच्यासाठीची व्हॅल्यू प्लस साइन का देतोय मी, दॅट रिक्वायर्स दॅट मच अमाऊंट ऑफ एनर्जी, 45.07. आणि सब्लिमेशन साठीची व्हॅल्यू किती आहे, 51.08 किलोजूल पर मोल. या व्हॅल्यू साठी मला हे दोन सम केल्यानंतर ती व्हॅल्यू मला मिळते. तर हीट ऑफ फ्युजन म्हणजेच एन्थॅल्पी ऑफ फ्युजन प्लस एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन इज नथिंग बट एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. या पद्धतीने आपण पहिला फेज ट्रान्झिशन मधले एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन आणि एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन हे पॉइंट कव्हर केलेले आहेत. त्याच्या पुढचा पॉइंट एन्थॅल्पी ऑफ द ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंज. एन्थॅल्पी ऑफ the atomic or molecular change. त्यामध्ये पहिला पॉइंट येतो, पहिलं चेंज ते म्हणजे एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन, डेल्टा एच फॉर आयोनायझेशन, डेल्टा एच फॉर आयोनायझेशन. आता त्याच्यासाठीची काय डेफिनेशन आहे, इट इज द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग द रिमूव्हल ऑफ an electron from one mole of its gaseous atom. मी एक्झाम्पल सोडियमचं घेतोय. आता या पद्धतीनं आयोनायझेशन आपण बघून, इट इज द एन्थॅल्पी चेंज अकंपनिंग द रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम वन मोल ऑफ इट्स गॅसियस एटम. या पद्धतीनं आपण एन्थॅल्पी चेंज, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशनच्या बाबतीत बघतोय. अशीच काहीशी आपण 11वी मध्ये एक डेफिनेशन बघितली होती, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. आयोनायझेशनल एन्थॅल्पी म्हणून, इट इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट मोस्ट लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन फ्रॉम इट्स गॅसियस ॲटॉमिक स्टेट इन इट्स ग्राउंड स्टेट. 11th मध्ये आपण बघितलेली होती डेफिनेशन, तीच आहे.
गॅसियस फॉर्म मधला 1 मोल ऑफ एन सबस्टन्स इलेक्ट्रॉन इजेक्ट केल्यानंतर त्याच्या कॅटायन मध्ये त्याच्या पॉझिटिव्ह आयन मध्ये कन्वर्ट होतो. त्यासाठीची जी एन्थॅल्पी चेंज आहे ती म्हणजे एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन. त्याच्या अपोजिट ऑन द अदर हँड इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी इज देअर. Enthalpy change when 1 mole of a gaseous phase atom of an element accepts electron to give you gaseous anions. या पद्धतीने मी जर समजा Cl चं एक्झाम्पल घेतलं, क्लोरीन, त्यामध्ये तो क्लोरीन जर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करत असेल तर दॅट विल टर्न टू गिव्ह यू Cl मायनस आयन इन इट गॅसियस फॉर्म. आणि यासाठीची एनर्जी किती आहे? -349 किलोजूल पर मोल इतकी एनर्जी लागते. म्हणजे एन्थॅल्पी ऑफ, आता यामध्ये आपण काय म्हटलं, आयोनायझेशन, आणि इथं इलेक्ट्रॉन त्यानं गेन केलाय म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इलेक्ट्रॉन गेन, Eg, इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी किती आहे तर या कन्व्हर्जन साठी -349 किलोजूल पर मोल. मायनस काय इथं तर दॅट amount of heat energy is liberated from that process. त्या प्रोसेस मध्ये तेवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तो काय करतो, लिबरेट करतो. सो दॅट इज रिटर्न विथ मायनस साइन. डेल्टा एच फॉर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी दॅट इज नथिंग बट -349 किलोजूल पर मोल. एक मोल सबस्टन्स त्यानं जर गॅसेस फॉर्म मध्ये असताना इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलं आणि त्याच्या कन्व्हर्जनला त्याच्या एनियन्स मध्ये कन्वर्ट होत असेल at constant temperature and at constant pressure, त्यावेळची जी काही त्याची असणारी एन्थॅल्पी चेंज आहे ती म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन, हे दोन्ही पॉइंट तुम्हाला कळत असतील. त्याच्या पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे एन्थॅल्पी ऑफ ऍटोमायझेशन. एन्थॅल्पी ऑफ ऍटोमायझेशन साठी मी एक एक्झाम्पल घेईन क्लोरीनच्या बाबतीत. क्लोरीन आपल्याला माहित आहे डायटॉमिक मॉलिक्यूल आहे. When this diatomic molecule which is in gaseous form that is converted into its atom, Cl atom, आणि दुसरा एक Cl atom in its gaseous form. मग ते मॉलिक्यूल ज्या वेळेला त्याच्या ऍटम्सच्या फॉर्म मध्ये सेपरेट होईल त्यासाठी जी काही एन्थॅल्पी चेंज असेल त्याला आपण काय म्हणतो, एन्थॅल्पी ऑफ ऍटोमायझेशन. ती व्हॅल्यू किती आहे, डेल्टा एच इज इक्वल टू 242 किलोजूल पर मोल. ती व्हॅल्यू किती आहे, 242 किलोजूल पर मोल इतकी आहे. मग या एन्थॅल्पी ऑफ ऍटोमायझेशनची डेफिनेशन काय आहे, द एन्थॅल्पी चेंज अकम्पनिंग द डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ एन गॅसियस सबस्टन्स इनटू इट्स एटम्स. आता म्हटल्याप्रमाणे काय आहे मग, द एन्थॅल्पी चेंज अकम्पनिंग the dissociation of 1 mole of gaseous substance into its atoms. This is nothing but enthalpy of atomization. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन सुद्धा सोपा पॉइंट आहे. त्याला ऍब्रिव्हेट करणार आपण काय, सोल्युशन, डेल्टा एच सोल्युशन. त्याची डेफिनेशन काय, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन इज द एन्थॅल्पी चेंज इन अ प्रोसेस व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इज डिझॉल्व्ड इन अ स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हंट. एखादा सबस्टन्स त्याच्यासाठी जर एक स्पेसिफिक अमाउंट ऑफ सॉल्व्हंटनी जर ऍड करून त्याचं जर एक स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन करत असेल तर त्याच्यासाठीची जी एन्थॅल्पी आहे त्याला आपण काय म्हणतो, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. मी त्याच्यासाठी एक्झाम्पल घेईन सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं ऍक्वियस सोडियम क्लोराईड करत असताना जे काही एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन आहे ती किती आहे, 4 किलोजूल पर मोल आहे. आता या आयनिक कंपाऊंड जे मी इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ना, सोल्युशन मध्ये कन्वर्ट होत असताना 2 स्टेप मध्ये आपण त्या कन्व्हर्जन्स बघतो. त्यामध्ये पहिलं काय आहे, फर्स्टली दॅट आयन्स आर सेपरेटेड, दॅट इज नथिंग बट क्रिस्टल लॅटाइस एन्थॅल्पी. आणि दुसरी आहे ती म्हणजे दोज आयन्स आर सराउंडेड बाय वॉटर मॉलिक्यूल, दॅट इज एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन. या दोघांची बेरीज म्हणजेच काय आहे, एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन आहे. क्रिस्टल लॅटाइस एन्थॅल्पी ही काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आणि त्याच्यानंतरची
एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन या दोघांची समेशन म्हणजेच एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन आहे.